नमस्कार. कचरा व्यवस्थापनाच्या जगात आपण नेहमीच नवीन उपायांबद्दल ऐकतो. त्यातलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे कचऱ्यापासून ऊर्जा, नाही का? हो, अगदी. वेस्ट टू एनर्जी किंवा WTE. बरोबर. आज आपल्याला जी माहिती मिळाली आहे तिच्या आधारावर आपण याच तंत्रज्ञानावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे जो कचरा आपण पुनर्वापरला नाही वापरू शकत त्याचं काय करायचं? तर त्यापासून वीज किंवा उष्णता मिळवणं हा एक मार्ग दिसतोय. आपल्याला मिळालेल्या माहितीत म्हटलंय की हे तंत्रज्ञान कचऱ्या भूमीवरचा जो भार आहे तो कमी करतं आणि ऊर्जा पण मिळवून देतं. हो, आणि महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया अवशिष्ट कचरा व्यवस्थापनासाठी एक चांगला शाश्वत पर्याय म्हणून समोर येते, असंही या स्रोतांमध्ये सांगितलं आहे. अच्छा. हां. आज आपण काही मुख्य पद्धती म्हणजे जसं बायोमिथिनेशन आहे, इन्सिनरेशन आहे आणि त्यांच्याशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे समजून घेऊया. नक्की. सुरुवात बायोमिथिनेशनने करूया का? ही एक जैविक प्रक्रिया आहे असं वाटतंय, बरोबर? म्हणजे सूक्ष्मजीवांचा काहीतरी रोल असणार आहेत. हो, अगदी बरोबर. ही पूर्णपणे जैविक प्रक्रिया आहे. म्हणजे काय होतं की ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत काही विशिष्ट सूक्ष्मजीव सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करतात. सेंद्रिय कचरा म्हणजे आपला घरातला ओला कचरा, भाजीपाला वगैरे? हो, तशा प्रकारचा कचरा. त्याचं विघटन होऊन बायोगॅस तयार होतो, ज्यात मुख्यत्वे मिथेन वायू असतो. अच्छा. आणि या प्रक्रियेचे पण वेगवेगळे टप्पे आहेत. म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीत 4 मुख्य टप्पे सांगितलेत: हायड्रोलिसिस, ॲसिडोजेनेसिस, ॲसिटोजेनेसिस आणि मग शेवटी मिथेनोजेनेसिस. बापरे, बरीच मोठी प्रक्रिया दिसते. हो, आणि प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे सूक्ष्मजीव काम करतात. आणि मला वाटतं माहितीत तापमान आणि pH पातळीबद्दल पण काहीतरी होतं. त्याचं काय महत्त्व आहे? हो, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या सूक्ष्मजीवांना काम करण्यासाठी योग्य तापमान आणि योग्य pH लागतो. किती लागतं साधारण? साधारणपणे मिसोफिलिक म्हणजे 35-38 डिग्री सेल्सिअस किंवा थर्मोफिलिक म्हणजे 50-55 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. आणि pH पातळी पण बघावी लागते, साधारण 6.8 ते 7.8च्या दरम्यान. अच्छा. कारण काय आहे की विशेषतः जे मिथेन बनवणारे सूक्ष्मजीव आहेत ना, ते या pH बदलांना खूप संवेदनशील असतात. थोडा जरी फरक पडला की प्रक्रियेवर लगेच परिणाम होतो. म्हणजे हे सगळं सांभाळणं खूप महत्वाचं आहे. अगदीच. आणि मग यातून जो बायोगॅस मिळतो त्याचं काय करतात? तो बायोगॅस आपण वीज निर्मितीसाठी वापरू शकतो किंवा उष्णता मिळवण्यासाठी. काही ठिकाणी तर तो शुद्ध करून वाहनांसाठी बायो CNG म्हणून पण वापरतात. अरे वा. आणि त्या प्रक्रियेनंतर जो काही गाळ उरतो त्याचं काय? तो पण वाया जात नाही. तो गाळ एक उत्तम प्रकारचं खत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडतो. म्हणजे कचऱ्यातून ऊर्जा पण मिळाली आणि खत पण. हे खरंच चांगलं आहे. म्हणजे हा झाला जैविक मार्ग. आता दुसऱ्या पद्धतीबद्दल बोलूया. इन्सिनरेशन म्हणजे कचरा जाळणे. हो, इन्सिनरेशन ही एक औष्णिक प्रक्रिया आहे. यात सरळ कचरा जाळला जातो, नाही का? हो, म्हणजे यात कचरा खूप उच्च तापमानाला साधारण 850 ते 1100 अंश सेल्सिअसवर जाळला जातो. 1100 डिग्री? खूपच जास्त झालं हे. हो, आणि यातून जी उष्णता निर्माण होते ती वापरून वीज बनवतात. मास बर्न नावाची पद्धत यात सगळ्यात जास्त वापरली जाते, ज्यात कचऱ्यावर फार प्रक्रिया न करता तो थेट भट्टीत टाकतात. पण मग जाळल्यावर धूर निघणार, प्रदूषण होणार, त्याचं काय? हा एक मोठा प्रश्न आहे ना. बरोबर, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आपल्या माहितीनुसार आधुनिक इन्सिनरेशन प्लांट्समध्ये वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली म्हणजे APC सिस्टीम असणं बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे काय करतात त्यात नक्की? त्यात स्क्रबर्स असतात, बॅग फिल्टर्स असतात आणि SCR किंवा SNCR सारख्या उत्प्रेरक प्रणाली वापरल्या जातात. या सगळ्या प्रणाली काय करतात की डायऑक्सिन, फ्युरान्स, जड धातू, आम्लवायू, नायट्रोजन ऑक्साइड्स यांसारखे जे हानिकारक घटक आहेत त्यांना हवेत मिसळण्यापासून रोखतात. म्हणजे फिल्टर करतात एक प्रकारे. हो, अगदी. फिल्टर करतात किंवा रासायनिक प्रक्रियेने त्यांचं रूपांतर निरुपद्रवी वायूंमध्ये करतात. जसं SCR, SNCRमुळे नायट्रोजन ऑक्साइड्सचं नायट्रोजन वायूमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे उत्सर्जन बऱ्यापैकी नियंत्रणात येतं. बरं, म्हणजे तंत्रज्ञानामुळे हे प्रदूषण कमी करता येतं. आता पुढचा एक मुद्दा होता, आपल्या माहितीत कचऱ्यातून किती ऊर्जा मिळेल हे कशावर ठरतं? त्यात HHV आणि LHV असं काहीतरी होतं. हो, कचऱ्याचं ऊर्जा मूल्य म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यू हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं. कचऱ्यामध्ये काय काय आहे म्हणजे त्याची रचना, आणि दुसरं म्हणजे त्यात ओलावा किती आहे. म्हणजे
समजा कचऱ्यात प्लास्टिक, कागद असं ज्वलनशील सामान जास्त असेल तर ऊर्जा जास्त मिळते. ओलावा जास्त असेल तर ऊर्जा कमी मिळते, कारण पाणी तापवायलाच बरीच ऊर्जा जाते. अच्छा. आणि ते HHV आणि LHV काय आहे? HHV म्हणजे हायर हीटिंग व्हॅल्यू किंवा उच्च उष्णता मूल्य. हे म्हणजे कचऱ्यातली एकूण संभाव्य ऊर्जा, ज्यात त्या ओलाव्याच्या वाफेची ऊर्जा पण धरलेली असते. पण प्रत्यक्षात जेव्हा कचरा जाळतो तेव्हा ती वाफ बाहेर निघून जाते. त्यामुळे जी निव्वळ ऊर्जा आपल्याला वापरण्यासाठी मिळते ती कमी असते. तिला म्हणतात LHV म्हणजे लोअर हीटिंग व्हॅल्यू किंवा निम्न उष्णता मूल्य. अच्छा. म्हणजे LHV ही खरी मिळणारी ऊर्जा झाली. बरोबर. आणि कोणत्याही वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी LHV जास्त महत्वाचं असतं. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हे LHV साधारणपणे 1500 ते 2000 किलो कॅलरी प्रति किलोग्रामपेक्षा जास्त असेल तरच तो प्रकल्प व्यवहार्य ठरतो. कळलं. म्हणजे नुसता कचरा असून उपयोग नाही, त्यात ऊर्जा देण्याची क्षमता पण चांगली असावी लागते. अगदी. या 2 मुख्य पद्धतींशिवाय अजून कुठल्या पद्धतींचा उल्लेख होता का माहितीत? मला वाटतं पायरोलिसिस आणि प्लाझ्मा गॅसिफिकेशन असं काहीतरी होतं. हो, अगदी थोडक्यात उल्लेख आहे. ही दोन्ही तंत्रज्ञानं अजून जास्त प्रगत आहेत. पायरोलिसिसमध्ये काय करतात की ऑक्सिजन नसताना कचरा तापवतात. ऑक्सिजन शिवाय मग जळणार कसं? नाही, तो जळत नाही. त्याचं विघटन होतं आणि त्यातून तेल, वायू आणि कोळशासारखा पदार्थ मिळतो. अच्छा, वेगळीच पद्धत आहे ही. हो. आणि प्लाझ्मा गॅसिफिकेशनमध्ये तर प्लाझ्मा टॉर्च वापरून अत्यंत उच्च तापमानाला कचऱ्याचं विघटन करतात. त्यातून सिंगॅस नावाचा एक इंधन वायू मिळतो आणि बाकी जो कचरा असतो त्याची काचेसारखी एक निष्क्रिय राख बनते. अरे वा. ही दोन्ही तंत्रज्ञानं उत्सर्जन कमी करतात असं म्हणतात, पण सध्या तरी ती खूप खर्चिक आहेत. त्यामुळे त्यांचा वापर अजून मर्यादित आहे. तर एकंदरीत पाहिलं तर आपल्या हातल्या माहितीनुसार कचऱ्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी बरेच वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. बरोबर. जैविक आहेत, औषणिक आहेत. हो. प्रत्येकाचे फायदे आहेत, आव्हानं पण आहेत. पण मूळ उद्देश एकच दिसतोय: कचरा कमी करायचा आणि त्यातून शक्य तितकी ऊर्जा मिळवायची. अगदी बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि कडक नियमांमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी करता येतात, हे या माहितीतून स्पष्ट होतंय. पण तरीही या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतोच की भविष्यात आपल्याला कचरा व्यवस्थापन पण करायचंय आणि ऊर्जेची गरज पण भागवायची आहे. मग या जैविक आणि औष्णिक पद्धतींचा योग्य समतोल कसा साधायचा, हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करायला हवा.